नमस्कार मंडळी. कमळी मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनिका मोठ्या हुशारीने वेगवेगळे डाव रचते. हुबेहूब कमळीसारखी वेशभूषा करून अनिका चोरी करणं, धमक्या देणं असं सगळं काही करतेय. पण या सगळ्यात दोषी ठरतेय ती कमळी. खरं तर कॉलेजमध्ये चोरी करण्याचं काम अनिका करते, पण तिने कमळीसारखा लूक केल्यामुळे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कमळी दोषी आढळते. या सगळ्याचा कमळीच्या शिक्षणावर सुद्धा परिणाम होणार आहे. चोरीचं प्रकरण थेट मुख्याध्यापक सरांपर्यंत पोहोचतं आणि या सगळ्या गोष्टीची कल्पना कॉलेजच्या ट्रस्टी असणाऱ्या अन्नपूर्णा आजींना देखील दिली जाते. चौकशीअंती कमळीला कॉलेजमधून सस्पेंड करण्यात येणार आहे. हा कमळीसाठी खूप मोठा धक्का असतो, पण या सगळ्याहून मोठी गोष्ट म्हणजे हे सगळं आपल्या नावाने कोण करतंय याचा कमळीला शोध घ्यायचा असतो. कमळीची जिवलग मैत्रीण निगीला आता थोडाफार अनिकावर संशय आलेला आहे, पण या सगळ्यातून कमळी कसा मार्ग काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सगळेजण कमळीच्या विरोधात असताना एक व्यक्ती तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, तो म्हणजे ऋषी. कॉलेजमधून सस्पेंड केल्यावर आता ऋषी स्वतः घरच्या घरी कमळीचा अभ्यास घेणार आहे. सुरुवातीला नयनताराला कमळीने असं घरी आलेलं अजिबात आवडत नाही, त्यामुळे ती विविध कारणं शोधून ऋषीला अडवण्याचा प्रयत्न करते. स्टडी रूममध्ये काम सुरू आहे, हॉलमध्ये माझी मीटिंग सुरू आहे वगैरे. पण शेवटी ऋषी मी आणि कमळी माझ्याच रूममध्ये बसून अभ्यास करतो असं सांगतो. नयनतारा काही बोलायच्या आत ऋषी निघून गेलेला असतो, त्यामुळे ती या दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी सरोजला पाठवते. सरोज कमळीची आई आहे हे सत्य अद्याप कोणाला माहिती नाही. नयनताराने सांगितल्याप्रमाणे सरोज ऋषीच्या खोलीत जाते. तेथे ती कमळीला पाहते आणि पटकन आपलं तोंड लपवून घेते. आता या मालिकेची भेट आता तरी होणार का असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंटचा पाऊस पाडला आहे. किती दिवस लागणार, अजून या दोघी भेटल्या नाहीयेत, अजून 6 महिने वाढवा, भेट होणार आहे की नाहीये माहिती आम्हाला, यांच्या भेटीचा ट्रॅक जरा लवकर आणा, अशा प्रतिक्रिया युजर्सनी या प्रोमोवरती दिल्या आहेत.